हॅलो एव्हरीवन, आय एम हर्षा चितळे आणि आज मी तुम्हाला सांगणार एक सिंपल आणि वर्सटाईल मेकअप लुक जो की कुठल्याही ऑकेजनला आणि कुठल्याही आउटफिटवर वर्क होतो. Before we deep dive into a makeup part, don't forget to subscribe and hit that like button, share with your friends. आणि मी प्रत्येक गुरुवारी हा कंटेंट पोस्ट करते, सो स्टे ट्यून्ड. मी काही मस्ट हॅव प्रोडक्ट शेअर करणार आहे जे की तुमच्या मेकअप बॅगमध्ये असले पाहिजे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात फर्स्ट स्टेप ते म्हणजे मॉइश्चरायझर. स्किन हायड्रेटेड आणि मेकअप इन प्लेस राहण्यासाठी मॉइश्चरायझर इज अ मस्ट. लाईट मॉइश्चरायझर की जे तुमची स्किन खूप ऑइली पण नाही करणार आणि खूप ड्राय पण नाही करणार. ते यूज केलं आहे इल्युमचा मॅटिफाईंग जेल. खूप छान हायड्रेटेड आहे, बिलकुल ऑइली नाही आहे. नंतर मेकअपला होल्ड करून ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर. टेक्स्चर असेल स्किनवर तर ते इवन आउट करायला प्रायमर हेल्प करतं. मला जर माझ्यासारखे हायपर पिगमेंटेशन असतील तर गो विथ एनी गुड कलर करेक्शन. सो मी इकडे यूज करते मार्सचं कव्हरेंजर कन्सिलर पॅलेट. सो बेसिकली ह्यामध्ये पुरेसे असे कलर करेक्शनचे शेड आहेत. इकडे हा ऑरेंज शेड यूज करते जिथे जिथे मला डिस्कलरेशन आहे ते हाईड करण्यासाठी. नंतर तो आपला फाउंडेशनचा पार्ट. जर तुम्ही ऑफिस पार्टीज किंवा मग कॉलेजचं कुठलं फंक्शन आहे किंवा छोटंसं फंक्शन आहे हे जर अटेंड करत असाल तर गो विथ शेअर फाउंडेशन्स, म्हणजे की ज्यांचं कव्हरेज जे असतं ते खूप जास्ती नसतं, जस्ट मीडियम टू मिड लेवल कव्हरेज देतात. माझ्याकडे दोन माझे फेवरेट शेअर फाउंडेशन्स आहेत. नायकाचं एक आहे स्किन जिनियस आणि दुसरं आहे मेबलिनचं लुमी मॅट फाउंडेशन. मी यूज करते मेबलिनचं लुमी मॅट फाउंडेशन. फर्स्ट ऑल ओव्हर फेस आपल्याला फाउंडेशन स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि कीप इन माइंड जर तुम्ही कलर करेक्शन केलं आहे तर इन्स्टंटली त्याच्यावर फाउंडेशन लावायचं नाही आहे. लेट इट स्टे फॉर सम टाइम, लेट इट ड्राय. अदरवाईज ते दोघी कलर एकमेकांमध्ये मिक्स होते. त्यानंतर ब्लेंड करायला जर तुमच्याकडे ब्रश असेल आणि तुम्हाला जर ब्रशची सवय असेल तर गो विथ ब्रश. अदरवाईज एक छानसे ब्युटी ब्लेंडर हे मी घेतलं आहे झुडिओचं आणि स्टार्ट डॅबिंग इट. एफर्टलेसली ब्लेंड झालंय जस्ट बिकॉज मी आधी त्याला छान स्प्रेड करून घेतलेलं. आफ्टर फाउंडेशन जो पार्ट येतो ते म्हणजे कन्सिलर. जिथे आपली थोडीशी स्किन डार्क आहे किंवा जिथे हायपर पिगमेंटेशन आहे जे की कलर करेक्शनने पूर्णतः हाईड होत नाही आणि काही ठिकाणी जसं नोजवर झालं आहे की आपल्याला तो एरिया हायलाईट करायचा असतो तिथे जस्ट कन्सिलर अप्लाय करायचं आहे. कन्सिलर ब्लेंड करताना कीप इन माइंड की कन्सिलर जास्ती स्प्रेड करायचं नाही आहे. जस्ट वी डोंट नीड टू ब्लेंड इट ऑल ओव्हर फेस ना. पण बेस क्रिएट केला आहे त्याला लॉक करण्यासाठी मी यूज करते बनाना पावडर आणि मी यूज करते ही शुगरची बनाना पावडर. ज्यांचा कलर माझ्यासारखा थोडासा डस्की आहे, ज्या की सावळ्या रंगाच्या आहेत तर त्यांनी बनाना पावडर यूज करायची आणि जे की फेअर स्किन टोनमध्ये येतात दे कॅन गो विथ ट्रान्सल्युसंट पावडर. लीव दिस पावडर फॉर अ वाईल कारण आपण नंतर आय मेकअप करणार आहोत आणि आय मेकअप करताना त्याचे पार्टिकल्स असतात जे की पावडर असते ती आय शॅडोची ती खाली पडल्यावर पुन्हा डिस्कलरेशन व्हायचे चान्सेस असतात. मी आज यूज करणार आहे हे माझं फेवरेट स्विस ब्युटीचं पॅलेट. हे दोन्ही मिक्स करून मी आधी छान बेस क्रिएट करून घेणार आहे. बेस क्रिएट झाल्यानंतर आउटर कॉर्नरमध्ये मी डार्क ब्राऊन शेडनी स्मज करणार आहे. स्मज करताना कीप इन माइंड की नेहमी सर्क्युलर मोशनमध्ये स्मज करायचं आहे जेणेकरून त्याचे पॅचेस नाही पडणार. सो सी यू कॅन ॲड शिमर. मी हा मीडियम वाला शेड जो तो यूज करणार आहे आणि जस्ट प्लेस इट इन द मिडल ऑफ द आय. आणि गरजेचं नाही आहे की तुम्ही ब्रशेस अप्लाय करा, यू कॅन जस्ट अप्लाय विथ युअर फिंगर ॲज वेल. सेम शिमर मी थोडंसं लोअर लॅश लाईनला पण लावणार आहे. मी यूज करते फेसेस कॅनडाचं हे मॅग्नेट आईज आयलायनर. मिनिमल असा लुक ठेवण्यासाठी खूप थिन लायनर लावणार आहे. लायनर लावल्यानंतर मी इकडे यूज करते मेबलिनचा लॅश सेन्सेशनल वॉटरप्रूफ मस्कारा. इफ यू वॉन्ट यू कॅन अप्लाय काजल आणि अदरवाईज तुम्ही स्किप पण करू शकता. वी आर रेडी विथ आय मेकअप ॲज वेल. सो मी हे मागे लावलेली पावडर थोडीशी ब्रस्ट आउट करून घेणार आहे. आफ्टर दॅट इट्स टाइम फॉर ब्लशर. तो ब्लश बेसिकली एक छान नॅचरल ग्लो चेहऱ्याला प्रोव्हाइड करतो. सो आय एम कीपिंग इट लाईट. आणि आफ्टर ब्लश इट्स टाइम फॉर हायलायटर. आणि हायलायटर बेसिकली जे आपले हाय पॉईंट्स असतात फेसचे त्याला अजून छान एनहान्स करायचं काम करतं.
सो आपल्या चिकबोन्सवर, नोजवर इथे नॅचरली लाईट पडतो. सो डोंट फॉरगेट टू शेप युअर आयब्रोज. तर फिनिश युअर लुक विथ गुड लिपस्टिक. आय मीन यू कॅन यूज सॉफ्ट पिंक किंवा मग न्यूड शेड तुम्ही यूज करू शकता. यू हॅव इट. द लुक इज रेडी. सगळ्यात शेवटी मेकअपला लॉक करण्यासाठी तो म्हणजे सेटिंग स्प्रे. मी यूज केलं हे स्विस ब्युटीचं नॅचरल मेकअप फिक्सर. हेअर्स द लुक आणि जो की तुम्ही कुठल्याही ऑकेजनला आणि कुठल्याही आउटफिटवर पेअरअप करू शकता. आणि लेट मी नो इफ यू हॅव एनी डाउट्स रिगार्डिंग मेकअप अँड आय होप दिस ट्युटोरियल विल हेल्प यू गाईज. आणि सी यू ऑन द नेक्स्ट सजेशन. टिल देन, बाय बाय.